तू जेव्हा मला म्हणालीस ना की मी अनाथ आहे, तेव्हाच मला कळून चुकलं होतं की तू माझी नात नाहीयेस. बदलले. हट. अन्नपूर्णे, माझा प्लान फिसकटवलास काय? पण मी तुला अशीच सोडणार नाहीस. माझ्यावर हात उचललास त्याचा व्याजासकट बदला घेणार आहे मी. नाही तुला रस्त्यावर आणलं ना तर नाव नाही सांगणार कामिनी. भाकरीच्या तुकड्याला महाग करेन तुला. तोवर ही कामिनी गप्प बसणार नाही, शब्द आहे माझा. बंड्या, आम्ही आलोच कापड बदलून. चल कमळे. अरे पोरांनो, अरे आज तुम्ही एकदम कमाल केलीत. अरे इतक्या कमी लोकांमध्ये पण इतकं छान काम केलंय. बरं हे घे पैसे, ठरल्याप्रमाणे डबल आहेत, मोजून घ्या. अहो त्यात काय मोजून घ्यायचं, लय विश्वास आहे तुमच्यावर. काय बी टेन्शन नका घेऊ. आणि खरंच तुम्ही आम्हाला काम दिलं त्याबद्दल लय 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 थँक्यू. पुढं काय काम असेल तर आम्हाला सांगा काय. अरे नक्की सांगणार. आणि आज तुम्ही काही गडबड पण नाही केली, ते महत्वाचं. हा, मी होतो ना त्यांच्या बरोबर. हो, पोटाची काळजी घ्या. तुम्ही थांबा, मी आलोच. कमळे, कमळा ग. ताई, निघतो आम्ही. नंतरा, तुम्ही मागचं काही मनात न ठेवता आज इथे आला त्याचा मला खूप आनंद झाला होता. फक्त हे जे काही घडलं ना त्याबद्दल खरंच आय एम सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? हो, जे झालं त्यात तुमची काहीच चूक नव्हती. आणि खरंच देवावर विश्वास ठेवा. एक दिवस तुमची नात नक्की परत येईल, मला खात्री आहे. तुझ्या तोंडात साखर पडू. येतो. नयनतारा मॅडम, हे तुमचं पैसे. कमळी, कसले पैसे आहेत? आजी, ते ऋषी सरांनी माझी मदत केली होती की नाही, तेच पैसे मी परत करायलो आहे. कमळी, हे पैसे नको आहेत मला. हे बघ, जे झालं ना ते मी विसरले आणि तू पण विसर. हो नयनतारा मॅडम, मी बी सगळं विसरलोय. मागचं काय बी धरून ठेवलेलं नाही मी. फक्त तुम्ही हे पैसे घेतलासा की कसं मला शांततेत निवांत समाधानाची झोप लागल म्हणून. 5,000 रुपये कमी आहेत, पर ते बी मी लवकरच देईन तुम्हाला. हां प्लीज, नाही म्हणू नका. तू खूप स्वाभिमानी आहेस का? जिद्दी पण आहेस. मला बोलली होतीस की तुमचे पैसे तुम्हाला परत करेन. परत केलेस आणि ते सुद्धा वेळेच्या खूप आधी. गुड. कमळी, त्या दिवशी मी तुला जे काही बोलले ना त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. तू मला खूप मोठी चूक करण्यापासून वाचवलेस. सॉरी अँड थँक्यू. कमळी, तुझं सगळं आटपलं की घरी जायच्या आधी मला नक्की भेटून जा. साहेबा, ऋषी, तुम्हा दोघांचे कसे आभार मानू मला कळत नाही. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. कमळी, आय एम इम्प्रेस्ड. तू खरंच फायटर आहेस कमळे.
आईला जी गोष्ट कबूल केली होतीस ती वेळेच्या आधी पूर्ण केलीस. कमई, तुला आयडिया नाहीये, आज माझ्या आईकडे बोलायला एक शब्द सुद्धा नव्हता. खूप मोठी गोष्ट आहे. तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी पैसे तर फेडलं, पर तुमचं उपकार मी कधीच फेडू शकत नाही. तुम्ही हर टाइमाला माझी मदत केलीस. प्रत्येक अडचणीत तुम्ही देवासारखं धावून आलास. आणि तुम्ही हायसा म्हणून माझी ही लढाई जरा सोपी होते. येतो. ताप. हॅपी बर्थडे. बाय. निंगे चल की ग, लय कट्टाळा आलाय बघ, जाऊन झोपूया. थांब की, बंड्यासाठी थांबलोय ना व. कुठं गेलाय काय माहित. अरे हे अन काय सगळं? काय म्हणजे कमळे, अगं आज वाढदिवस आहे तुझा. असा कसा मी बिन साजरा होता जाऊन दे ना. मग बंड्या होय की र. अरे पण कशाला एवढा खर्च करायचा? आधीच तुम्ही महाराजांच्या मंदिरात नेऊन मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिले, आणि अजून काय पाहिजे सांग? अगं ती सगळं झालं ग, पण केक कुठे कापला होता? म्हणून या केक. अगं यासाठीच आम्ही तुला केव्हापासून शोधत होतो. बरं चला आता थांबलोय काय निंगी, चल केक कट करूया. ये ये. चल कमळे. हे सजावट करायला लागेल. चला चला चला. आजी एक दिवस तुमची नात येईल आणि ती बी तुम्हासनी असाच केक भरवल बघा. देवा, पुढच्या वर्षी माझी नात खरंच स्वतःच्या हाताने केक कापेल ना. निघे टोपी घाल कमळीला. Happy birthday to you. Happy birthday.